हॅलो. 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 2 ओव्हर 22 रन झालेले आहेत.
हॅलो. अंपायर डिक्लेअर झोनमध्ये होता का?
4 ओव्हर 38 रन झालेले आहेत. Hello, hello. It's hello. Check, check. Hello, hello. Check. Hello, hello. Check. It's ट्रेकर्स क्रिकेट क्लब आयोजित आविष्कार भाऊ भुसे चषक प्रीमियर लीग आणि या प्रीमियर लीगचा आजचा अंतिम दिवस आपण जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून अनुभवणार आहोत. आणि या स्पर्धेचा पहिला क्वालिफायर खेळवला जातोय मोसम 11 वर्सेस साई इंडियन्स या दोन संघांमध्ये. जद्दोजहद असेल, मेहनत घेतली जाणार आहे. सामन्याचं चित्र जर का आपण बघितलं तर मोसम 11 हा संघ प्रथम फलंदाजी करत असताना आघाडीचे जे बॅटर्स होते कुणाल मुथा आणि तदनंतर पप्पू, या दोघांना पाहिजे तितकं यश आज मात्र मिळालेलं नाहीये. कारण महत्वाचा सामना आहे. 4.3 षटकाचा खेळ मैदानाच्या आत रंगतोय. 46 धाबा बोर्डवर लागलाय तर 3 विकेटचं पतनही झालंय. फार महत्वपूर्ण सामना या स्पर्धेतील. लॉफ्ट केलाय बॉल मिड विकेटच्या क्षेत्रात, क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे. गॅप आहे आणि गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल करेल सरळ सीमा पार. 4 धाबा आणि या 4च्या मदतीनं मोसम 11 या संघाच्या 50 धाबा बोर्डवर पूर्ण लागताय. 50 रन्स आर कम्प्लीट. आतापर्यंत चांगली गोलंदाजी चालू होती इथं साई इंडियन्स या संघाचे. पाहिजे तितके मोठे फटके त्यांनी खेळू दिलेले नाहीयेत, परंतु इथे मात्र कुणाल सांबळे याच्या या षटकात आतापर्यंत 12 धाबा खर्च झाल्यात आणि इथून अजूनही 2 चेंडू यायचे बाकी आहेत. निश्चितच बबन अहिरे आणि किरण अहिरे या दोघांची साझेदारी, या दोघांची पार्टनरशिप आता मात्र इथे मोसम 11 या संघाला गरजेची असेल, आवश्यकतेची असेल. शेवटचा बॉल असेल 5व्या षटकातील शेवटचा बॉल. क्वालिफायर 1 आहे. क्वालिफायर अर्थातच सेमीफायनलचा सामना जो संघ जिंकेल तो संघ डायरेक्ट या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ असेल. त्यासाठीच मेहनत घेतली जाणार आहे. फुलर लेंथवरचा बॉल, आडवी बॅट चालवली गेली परंतु बॅटच्या आतल्या भागाला स्पर्श होतोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आकाश चेंडूच्या दिशेला धावतोय. एक धावेल अशा पद्धतीनं 5वं षटक इथे संपुष्टात आलंय आणि या 5व्या षटकात 13 धावा देऊन धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 51 या आकड्यावर. 51 धावा बोर्डवर लागलाय. 5 षटकांचा खेळ झालाय. मेरिटवर गोलंदाजी केली जाते, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते. 10च्या अव्हरेजने या धावसंख्येला पुढे फेकलं जात आहे, चालवलं जात आहे. परंतु बघूयात याच गतीची धावसंख्या कुठपर्यंत नेऊन जाईल आणि धावफलकावर कोणतं टार्गेट इथे लावलं जाईल ते बघण्यासारखं असेल. शुभम चौधरी आलाय गोलंदाजीसाठी. वैयक्तिक कोड्यातलं दुसरं षटक घेऊन येतोय तर संघासाठी 6वं षटक तो हाताळण्यासाठी
आपल्या समोर आलाय. हा प्रकार बॉल हार्ड लाईनचा वापर केला, परंतु ती हार्ड लाईन चेंडूला उजव्या बाजूनं अतिरिक्तच्या साईडने घेऊन जाईल. कारणास्तव 6व्या षटकातील पहिला प्रयत्न हा अतिरिक्त धावेने सुरुवात करेल. 52 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचेल. इथून येणारे जे 18 चेंडू आहेत ते फार महत्वाचे असतील, कारण दोघंही संघांना इथे जिंकणं बंधनकारक आहे आणि जिंकण्यासाठी इथे लढाई लढणं फार गरजेचं आहे. कारण या स्पर्धेतील सर्वात महत्वाचा सामना जर कुठला असेल ना तर तो हा आहे. जिंकायचं आहे आणि जिंकून एक पारितोषिक फायनल करायचं आहे. मला वाटतं दुसरं पारितोषिक 31,000 रुपये आणि 31,000 रुपयाची ही मॅच आहे. इतकी महत्वाची मॅच. फुलर लाईट वरचा बॉल, फुल टॉस बॉल, गोलंदाजाकडून चूक होते. वाईड +4 गिफ्टच्या स्वरूपात 5 धावा इथे येतील. मी याच्या आधीच सांगितलं होतं 31,000 रुपयाची ही मॅच आहे. जो जिंकणार आहे त्याचे 31,000 रुपये फिक्स होणार आहेत, पक्के होणार आहेत आणि एक दर्जेदार चषक देखील कन्फर्म होणार आहे. त्या गोष्टीला समोर ठेवून, त्या महत्वाकांक्षेला समोर ठेवून तुम्हाला या सामन्याला सामोरं जावं लागणार आहे, कारण इतका महत्वपूर्ण सामना आहे. तुमच्या आतलं दडलेलं इथे व्यासपीठावरती बसलेल्या सर्व मित्रांना माझी सूचना आहे, आज इथे कोणीच बोलू नका. सुनील, डिक्लेअर झोन मधल्या 2 धावा येतील. 59 या आकड्यावर. मी याच्या आधी तेच सांगत होतो, कारण 31,000 रुपये फिक्स होणार आहेत, एक चषक फिक्स होणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला या सामन्यात तुमच्या आत दडलेलं जे क्रिकेट आहे ना, चांगलं क्रिकेट आणि चांगला अनुभव तुम्हाला या मैदानावर दाखवावा लागणार आहे. उडवण्याचा प्रयत्न, गुड लेंथवरचा बॉल, परंतु आता कमबॅक केलाय गोलंदाजाने. सुरुवातीच्या या 3 चेंडूंमध्ये पहिला वाईड, त्यानंतरचा डॉट, तर एक वाईडचा पंजा, त्यानंतर एक डिक्लेअर झोन मधल्या 2 आणि आता इथे डॉट डिलिव्हरी. अर्थातच फक्त 3 चेंडू झालेत, परंतु 8 धावा आतापर्यंत खर्च कराव्या लागलाय तिथे गोलंदाजाला या 3 चेंडूंवर. शुभम याचा पुढचा बॉल, पुढ्यात टाकलेला बॉल सरळ पायांचा वैध घेतोय, मात्र इथे चोरटी धाव चोरण्याचा मनसुबा आणि क्षेत्ररक्षकाकडून गचाळ क्षेत्ररक्षण. या कारणास्तव इथे 22च्या माध्यमातून एक धाव इथे प्राप्त केली जाईल आणि या एका सिंगलच्या मदतीनं 60 या अंकावर धावसंख्या जाऊन पोहोचेल. पहिल्या षटकात मात्र शुभमने 9 धावा दिल्या होत्या. उडवलाय बॉल, उंच आहे, लांब नाही, झेल पकडण्याची संधी. आकाश डाऊन टू द बॉल आणि येस, झेल पकडला जाईल. फलंदाजाच्या खेळीचा इथे अंत होईल. फलंदाज बॅक टू द पवेलियन. चौथ्या विकेटच्या पतनानंतर आता मात्र हर्षल पवार मुख्य खेळपट्टीवर आणि या आपल्या संघाच्या धावसंख्येला सांभाळण्यासाठी सज्ज होताना दिसतील. कोटीची लढाई असेल, फार महत्वपूर्ण लढाई असेल. एक एक सेकंद, एक एक बॉल, एक एक क्षण तुम्हाला तितक्या जबाबदारीनं या सामन्यात पार पाडावा लागणार आहे, कारण जो जिंकणार आहे त्याचं दुसरं बक्षीस, अर्थातच ऍटलिस्ट एक बक्षीस तरी फिक्स होणार आहे, पक्क होणार आहे. त्याच्यासाठी या मेगा फायनलचं तिकीट देखील पक्क होणार आहे आणि मेगा फायनल खेळण्याची प्रत्येक संघाची आशा असते, अपेक्षा असते. मेगा फायनल मध्ये दाखल होण्यासाठी तुम्हाला त्या जबाबदारीला पेलावं लागेल. फुलर लाईनवरचा बॉल, परंतु ड्राईव्ह केला जातोय. लॉंग ऑनच्या क्षेत्रात आकाश आहे, तिथे एक सिंगल येईल आणि या सिंगलच्या मदतीनं या षटकात 10 धावा आल्या आहेत आणि या 10च्या मदतीनं या षटकाची समाप्ती होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 61. 61 धावा. येणारे शेवटचे 12 चेंडू बघूयात. शेवटच्या 12 चेंडूंना कशा पद्धतीनं हाताळलं जाईल आणि त्या हाताळण्याच्या प्रक्रियेवरच अवलंबून असेल या क्वालिफायर 1चा एक आदर्श टार्गेट, एक आदर्श टोटल. चला, कुठलाही वेळ वाया घालायचा नाही. पंचांना विनंती असेल, जास्तीचा वेळ वाया घालायचा नाही. देवाभाऊ आणि या साई इंडियन्स या संघाला देखील विनंती असेल, जास्त वेळ वाया घालू नका. वेळ कमी आहे, वेळ लिमिटेड आहे, कारण आज आपल्याला सामनेही घ्यायचे आहेत आणि सामने झाल्यानंतर प्राइज सेरेमनी सुद्धा असेल. या सर्व गोष्टींना आपल्याला समोर ठेवायचं आहे, वेळ वाचवायचा आहे. प्लीज चला लवकर, वेळ कमी आहे. ज्यांना कोणाला पाणी प्यायचं असेल त्यांनी पाणी पिऊन घ्यायचं आणि चटकन पुढच्या षटकाला सुरुवात करायची आहे.
शेवटचे 12 चेंडू आणि त्या शेवटच्या 12 पैकी सुरुवातीचे 6 टाकायला आलाय समाधान मुळे. फुलर लाईन वरचा बॉल फटका फसला होता. अगदी काही क्षणापर्यंत जीव मुठीत होता फलंदाजाचा, परंतु क्षेत्ररक्षक तिथे नव्हता. कुणाल सांबळे याच्या डावा बाजूने थोडासा दूरवरती बॉल ट्रॅव्हल करतो, या कारणास्तव फलंदाज बचावला जातो. एक सिकल येते, सिकलच्या पद्धतीने 62 या आकड्यावर धावसंख्या जवळ पोहोचेल. हर्षल पवार खऱ्या अर्थानं मोठे फटके खेळण्यासाठी ओळखले जातात, परंतु इथे मात्र दोघंही चेंडू, दोघंही अटेम्प्ट, दोघंही प्रयत्न त्यांनी अगदी शांत पद्धतीने खेळून काढलेत. बबन अहिरे यांच्यासाठी समाधानचा हा पुढचा बॉल. उड्डवलाय बॉल, जातोय काउ कॉर्नरच्या क्षेत्रात, सीमा पार. षटकार 6. आतिशी पारी. आयता बॉल दिला जातोय, रेडीमेड बॉल दिला जातोय फलंदाजाला. फलंदाजाच्या रडारमध्ये अर्थातच ओव्हर पिच बॉल, ज्याला आपण आपल्या साध्या सरळ सोप्या भाषेत म्हणतो बॅटी खालचा बॉल, तो दिला जातोय. आणि या बॉलवर फलंदाज मात्र गाई करणार नाही, फलंदाज मात्र कुठलीही माफी करणार नाही, कारण फलंदाजाला सुद्धा मोठ्या फटकाचा शोध, आणि तो शोध इथे पूर्ण केला जातोय. पुन्हा एकदा फुलर लाईन वरचा बॉल. आता मात्र आकाश आहे तिथे लॉंगॉनच्या क्षेत्रात, चेंडूला विचरून फेकेल. फक्त एक सिंगल, आणि या सिंगलच्या मदतीनं स्ट्राइक रोटेट केली जाईल. आणि आता हर्षल पवार यांच्या जवळ या बॅटिंग स्ट्राइकची वेळ असेल. हा ट्रॅकर बॉल ओव्हर द पॉइंट, फटका सजवलाय. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल करेल, आणि या 2 धावा येतील. 2च्या मदतीने 71 धावा. इथून अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी, अंतिम 8 चेंडू. आणि अंतिम षटकांमध्ये अंतिम चेंडूंवर गोलंदाजांकडून काहीतरी छोट्या मोठ्या चुका होतात, परंतु साहजिक आहे, चुका होणं साहजिक आहे, कारण फार महत्वपूर्ण सामना आहे. मेगा फायनल नंतरचा जर का कुठला महत्वाचा सामना असेल तर तो हा आहे. फुलर लाईन वरचा बॉल, परफेक्ट यॉर्कर, बाट घातली गेली, बॅटच्या टोला लागतोय. इथे मात्र दुहेरीची मनसुबा, परंतु भारतीय संघाचा रवींद्र जडेजा आणि साई इंडियन्सचा मुस्तफा बाबजी या दोघांजवळ जेव्हा जेव्हा बॉल जाईल ना, तेव्हा तेव्हा समोरचा फलंदाज दुहेरी धाव घेण्यापासून नक्कीच सावध राहील. 72 धावा बोर्डवर लागतील. शेवटचा बॉल असेल 7व्या षटकातील शेवटचा बॉल. हाफ ट्रॅकर बॉल, दर्जेदार डिलिव्हरी, उल्लेखनीय डिलिव्हरी, डॉट बॉल असेल. षटकाची इथे सांगता होईल. षटकार खाल्ल्यानंतर सुद्धा 11 धावा दिल्या आहेत समाधानने, आणि या 11च्या मदतीने धावसंख्येत भर होईल. 72 रन्स ऑन बोर्ड. धावफलकावर 72 धावा लागल्या आहेत. शेवटचे 6 चेंडू, बघूयात कशा पद्धतीने अटेम्प्ट केले जातील ते. पेशा तर्रार डिलिव्हरी, आणि स्टार्ट आलाय शेवटचे 6 चेंडू टाकायला. हार्डलाईनचा वापर केला जातोय, तो हार्डलाईन वरचा बॉल शरीराचा वेध घेतोय, परंतु इथे मात्र बॅटचा स्टिकरवर लागून ना स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल करतो. एक सिंगल येते, आणि या सिंगलच्या मदतीने या षटकाची सुरुवात केली जाईल. आता मात्र शेवटचे 5 बॉल नीरज टाटिया डेतोवर. शेवटचे 6 चेंडू जर का नीरज टाटियाने चांगले टाकले तर निश्चितच साई इंडियन्स या संघाला फायदा होईल. दर्जेदार डिलिव्हरी, उल्लेखनीय डिलिव्हरी, कारण आता मात्र फलंदाजाचा प्रयत्न असेल. आता मात्र फलंदाजाचा प्रयत्न असेल प्रत्येक बॉलवर मोठा फटका खेळणं, आणि त्या प्रयत्नाला मोडकळीस काढण्याचा प्रयत्न असेल काउंटर अटॅकच्या रूपानं गोलंदाजाचा. बघूयात या दोघांच्या प्रयत्नात कोण सरशी ठरतं ते. आतापर्यंत तरी सुरुवातीच्या 2 बॉलवर गोलंदाज नीरज टाटिया हा सरशी ठरलाय. येणारे 4 चेंडू निर्णायक असतील. फुलर लाईन वरचा बॉल, तेज तर्रार, परंतु तिथे यष्टी रक्षकांना अडवलाय बॉल, थांबवलाय बॉल. वाईड दिलाय, अंपायर येत आहे, चेंडूला वाईड दिलाय, वाईड म्हणून दंडित केलाय.
तिसऱ्या बॉलवर इथे अटेम्प्ट आहे वाईट दिलाय. निश्चितच गोलंदाजाचा प्रयत्न अगदी चांगला आहे. बॅट पासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न, वाईडी शॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात गोलंदाज आतापर्यंत एक पाऊल पुढे चालतोय खरा. हाफ ट्रॅकर बॉल पुल केला आणि तो पुल थांबणार नाहीये. अंतिम षटकात उरलेल्या काही चेंडूंवर इथे षटकार ठोकलाय बबन यांनी आणि आपल्या संघाला संजीवनी देण्याचं काम त्यांच्या बॅटमधून परिपूर्ण चालू आहे. या षटकाराच्या मदतीनं 80 धावा तर बोर्डवर लागून गेलेत. मी याच्या आधीच म्हटलं होतं की गोलंदाजाची एक चूक इथे महागात पडेल, कारण फलंदाज प्रत्येक बॉलवर मोठ्या फटक्याच्या शोधात आहे आणि तुम्ही जर का रेडी बॉल त्यांना द्याल तर निश्चितच तुम्हाला त्याची शिक्षा मिळणं हे ग्राह्य असेल. मात्र लाईन थोडी मागे ठेवली आणि मागे ठेवलेल्या लाईनवर फ्रंट फूटवर जाऊन फलंदाजाला अटेम्प्ट करायचं होतं, परंतु पाठणी बॉलचं कुठलाही संपर्क नाही. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल. शेवटचे 2 चेंडू उरतील आता. शेवटचे 2 बॉल बघूयात. या शेवटच्या 2 बॉलवर काय होतं ते. आतापर्यंत 8 धावा खर्च केलायत गोलंदाजानं. पुन्हा एकदा अप ट्रॅकर बॉल स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात मारलाय. मोहसिन आहे तिथे. मोहसिन बॉलला उचलून फेकलाय खरं, तोपर्यंत इथे दुहेरी कंप्लीट केली गेली आहे. 2 धावा इथे चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या मदतीनं कंप्लीट केल्या आहेत आणि या 2च्या मदतीनं 82 धावा बोर्डवर लागतील. मोहसिनला बॉल उचलून फेकायला फार उशीर झालाय, या कारणास्तव तिकडे खेळपट्टीवर 2 धावा सहजगत्या चोरल्या जात आहेत. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. क्वालिफायर अर्थातच आविष्कार भाऊ भुसे चषक या स्पर्धेच्या क्वालिफायरच्या पहिल्या खेळीचा हा शेवटचा बॉल आहे. निर्णायक बॉल असेल. या बॉलवर षटकार येईल, चौकार येईल, डॉट जाईल की सिंगल येईल. फुलर लाईन वरचा बॉल अलॉंग द कार्पेट डाऊन द ग्राउंड क्षेत्रात घेऊन काढलाय. आकाशची धावपळ, चेंडूला उचलून फेकलाय आणि इथे मात्र यस, काय आहे निर्णय पंचांचा तो बघूयात. यस, रन आउट दिलाय, रन आउट दिलाय. निश्चितच फक्त एक धाव येईल. यस, 83 धावा बोर्डवर लागल्यात. तर या क्वालिफायर 1 ला जिंकण्यासाठी साई इंडियन्स या संघासमोर आव्हान आहे 84 या अंकाचं. बघूयात या 84 धावांसाठी मैदानाच्या रणधुमाळी कशा पद्धतीनं गाजवली जाईल, माजवली जाईल, त्यासाठी कशा पद्धतीनं प्लॅनिंग केले जातील, कशा पद्धतीनं रणनीती आखली जाईल आणि त्या रणनीतीवर, प्लॅनिंगवर कशा पद्धतीनं क्षेत्ररक्षक, खेळाडू आणि फलंदाज आणि गोलंदाज चालतील हे बघण्यासारखं असेल. त्याच्यासाठी येणारे 8 षटकं आपल्याला जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून बघावे लागतील. बघूयात येणाऱ्या 8 षटकांमध्ये कोण या मैदानाला गाजवतं आणि कोण या आविष्कार भूषे चषकाचा पहिला मेगा फायनल ठरतो ते.
इस चला क्वालिफायर 1 आणि क्वालिफायर 1चा हा पहिल्या सामन्याचं दुसरं पर्व इथे चालू होतंय. निश्चितच पहिल्या इनिंग मध्ये मोसम 11 या संघाने 83 धावा धावफलकावर लावल्या आहेत. परंतु आता मात्र साइंडियन्स या संघाला 8 षटकांमध्ये 84 धावांचं आव्हान आहे. या 8 षटकांमधलं 84 धावांचं आव्हान कशा पद्धतीने पहिलं जाईल, कारण 84 धावा बनवणं आणि त्या 84 धावा थांबवणं याच्यासाठी मैदानाच्या आत असलेला तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा माइंडसेट, तुमचा त्या 84 धावा बनवण्याच्या प्रक्रियेसाठी असलेली दूरदृष्टी ही कामी येणार आहे. तुमच्याजवळ जो आत दडलेला आत्मविश्वास आहे, तो आत्मविश्वास कशा पद्धतीचा आहे त्यावर डिपेंड असेल या मॅचला हाताळण्याची तुमची प्रक्रिया, तुमची प्रोसेस. पहिला बॉल या रनचेसचा टाकला जातोय. वाह, दर्जेदार चौक 84चा इथे आगाज देवानं कव्हरच्या क्षेत्रात दणदणीत चौकार खेळून काढलाय. 4 धावा आल्या आहेत. वेलकम बाउंड्री, पहिलाच बॉल. काय दर्जेदार चौक खेळलाय देवाने. गुडलाईटवरचा बॉल पुन्हा एकदा ते क्षेत्र, तोच शॉट कॉपी पेस्ट स्टाईल मध्ये लागोपाठचा दुसरा येतोय. देवानं आगाज केलाय 84 बनवण्यासाठी. लागोपाठच्या 2 बॉलवर 2 अगदी क्लासिक चौकार मारून दिलेत. वाड नॉक, वाड शॉट. आता मात्र त्याच क्षेत्रात चित्रक्षक सजवलाय. शॉर्ट पिच बॉल फुल केलाय. वा 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 आणि वा, देवा दर्शनीय सोग आहे. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात बाटचा फोईसोबड केलाय आणि स्ट्रोकला तिकडे वळवलंय. फक्त दिशा दाखवली आहे चेंडूला. लागोपाठच्या 3ऱ्या बॉलवर 3रा चौकार आलाय. आता मात्र इथे चूक केली जाते देवाकडून. जर का तुमच्या बॅटमधून धावा येत आहे तर मग तुम्ही इतर समोरच्या खेळाडूंसोबत हितगुज का साधताय, हा आपल्या ग्रामीण भागातल्या खेळाडूंचा वीक पॉइंट असतो. कारण तुमच्या बॅटमधून जर का धावा येतात, तुम्ही जर का चांगला खेळ खेळताय तर तुमच्याजवळ संयम असणं गरजेचं आहे. तुम्ही लगेचच तुमचा संयम सोडणं, इथे तुम्ही कुठेतरी बॅकफुटवर जाल आणि तेच झालं. मी तेच बोललो होतो. जर का तुमच्या बॅट मधून धावा येतात तर तुम्ही लगेच प्रतिद्वंदी खेळाडूच्या गळ्यात हात टाकून बोलायला जाल, तर मग येणारे बॉल तुम्हाला खेळायला अडचण निर्माण करतील. या रणनीती असतात, या प्लॅनिंग असतात. उड्डवलाय डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. फक्त बघत राहावं लागेल. 1 बाउन्स, सरळ सीमा पार. देवाच्या बॅट मध्ये येतोय. या 5व्या चेंडूवर 4था चौकार. कल्लोळ केला जातोय. सेलिब्रेशन ऑन आहे. साइंडियन्सचे मित्र आणि साइंडियन्सचा डगआउट दोघं हात वरती करून फक्त आणि फक्त जल्लोष साजरा करताय. कारण जल्लोष साजरा करण्यासारखी खेळी सुद्धा मैदानाच्या आत देवा याच्या बॅट मधून खेळली जाते. सोमेश यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी सातत्याने केली गेली आहे, परंतु चांगल्या गोलंदाजीच्या विरोधात आज मात्र साइंडियन्सचा देवा इथे रन्स बरसतोय. शॉर्ट पिच बॉल बनवलाय फटका. दर्शनीय स्ट्रोक चेंडूला फेकून दिलाय. फाईन लेग सीमा पार. 6 बॉलवर 5वा चौकार आलाय. फक्त 1 बॉल डॉट आहे आणि तो 1 बॉल डॉट सुद्धा फक्त आणि फक्त देवाच्या चुकीमुळे झाला होता. अन्यथा 6 बॉल मध्ये हे 6 चौकार आपल्याला बघायला मिळाले असते. निश्चितच पहिल्याच षटकात इथे धावा आल्या आहेत. 20 रन बिनगडी बाद टीम साइंडियन्स.
पहिल्या षटकात 5 बाउंड्रीज आपल्याला बघायला मिळाले. नजाकत भरे स्ट्रोक, क्लासी स्ट्रोक्स देवा याच्या बॅटमधनं. तर आता दुसरा षटक घेऊन आले जितू सर आणि पहिला बॉल खेळायला सज्ज आहे आकाश. फ्रंट फूट वर जाऊन फक्त लॉफ्ट करायचा आहे. आकाशची ही खेळण्याची पद्धत आहे. आकाश प्रत्येक बॉल हा ओव्हर पिचचा शोधत असतो आणि ओव्हर पिच बॉलला षटकार मारण्याच्या शोधात नेहमी आकाश असतो. त्या आकाशच्या या प्रयत्नांना इथे आवडलं जाईल का, थांबवलं जाईल का? पुन्हा एकदा तोच प्रयत्न, तीच स्टाईल, तीच खेळण्याची शैली आणि त्या दोघही प्रयत्नात आकाशला बीट केलं जात आहे. डॉट बॉल असेल. एका बाजूला देवानं बॉलला परफेक्ट शेवटच्या क्षणापर्यंत बघून आणि पाहून चौकार मारलेत, तर इथं आकाश मात्र बिन पाहताच बॅट फिरवतोय. शॉर्ट पिच बॉल आणि या शॉर्ट पिच बॉलला पाहिजे तिकडे मारता आला असतं, परंतु मारलं तर अगदी कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात. फक्त एक सिंगल. तिसऱ्या चेंडूवर एक सिंगल आली आहे. आता मात्र कमबॅक केलंय गोलंदाजी करणाऱ्या संघानं आणि 3 बॉलवर फक्त 1 धाव दिली आहे. ब्लाइंड स्ट्रोक अपील केली जाते, अपील केली जाते. बघूया त्या अपील मध्ये किती ताकद आहे ती. एसटी रक्षकाचा इथे मागणी आहे की इनसाइड इश लागलाय, परंतु इथे यष्टी रक्षकाची ही अपील किती ताकदवर आहे बघूयात. पंचांचा काय निर्णय येईल. दोघही पंच अनुभवी आहेत. नाहीये, नॉट आउट निर्णय दिलाय. चौथा बॉल. आक्रमण केलं जात आहे, हल्ले केले जात आहेत, काउंटर अटॅक केला जातोय. इथे मात्र वेगळ्या शैलीनं आणि फलंदाजाच्या माइंडसेटला ओळखून गोलंदाजी केली जाते. चौथा बॉल. या चौथ्या बॉलला देखील निर्धावच्या स्वरूपात आपण अनुभवलाय. 4 बॉलवर फक्त 1 धाव आली आहे. पॉवर प्लेचे शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. बघूयात या पॉवर प्लेच्या अंतिम 2 चेंडूंवर देवा कशा पद्धतीने आक्रमण करतो ते. ते मात्र 5व्या चेंडूवर एक सिंगल येईल आणि अर्थातच या 5 बॉलवर फक्त 2 धावा खर्च केल्या जितू सर यांनी. पहिल्या षटकात 5 चौकार बघायला मिळाले, परंतु दुसरं षटक शांततेचं. निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकात आक्रमक पावित्र्य बघायला मिळाला, तर दुसऱ्या षटकात गोलंदाजाची चतुर आणि चालाखी मारा करणारी गोलंदाजी बघायला मिळाली. वाडा बॉलिंग. फक्त 2 धावा दिल्या तरी या 2च्या मदतीनं 2 षटकांच्या समाप्ती 22 या अंकावर धावसंख्या जाऊन पोहोचेल. आता कव्हर अप केलंय गोलंदाजी करणाऱ्या संघाने. पहिल्या षटकात 5 चौकार येऊन काहीही फायदा झालेला नाहीये, कारण आकाश याचा परिपूर्ण प्रयत्न चालू आहे. फटका सजवणं, लॉफ्ट करणं, बॉलला येऊ देण्याआधीच बॅट चालवली जाते. आक्रमक पावित्र्य केला जातोय आकाशकडून. या कारणास्तव कदाचित कुठेतरी देवा याच्यावर प्रेशर असेल आणि त्याच दोघांच्या या प्रेशराइज कॉम्बिनेशनमुळे कुठेतरी फक्त 2 धावा मागच्या षटकात आपल्याला बघायला मिळाल्या. कुणाल मुत्ता आलेत गोलंदाजीला. कुणाल मुत्ता यांचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला देवानं वेलकम षटकार ठोकून दिलाय. आता मात्र देवाची बॅट तळपते. एक चुकीचा बॉल टाकला गेला इथे कुणाल मुत्ता यांच्याकडून. इन स्विंगर बॉल, परंतु तो इन स्विंगर ओव्हर पिच होता.
बॅटच्या खाली होता, या कारणास्तव लॉफ्ट करणं खूप सोपं गेलंय देवाला. पुन्हा एकदा बॅट फिरवली आहे, फक्त बॅट फिरवली आहे, बॅटरी बॉलचा कुठलाही संपर्क नाही आहे. इथे मात्र या षटकात लागोपाठच्या 3 षटकारांना सतीश कापडणीस यांच्या वतीनं 501 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. बाहेर टाकलाय बॉल, अतिरिक्त बाहेरून ट्रॅव्हल करतोय, याकडेच तो पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल आणि या व्हाईटच्या मदतीनं धावसंख्येत बदल होईल. 29 या अंकावर धावसंख्या जाऊन पोहोचेल. 29 रन्स ऑन बोर्ड. आता मात्र इथून पुढे प्रतिषटक तुम्हाला 10 धावा बनवणं गरजेचं असेल आणि तेच कॅल्क्युलेशन घेऊन फलंदाजांना चालावं लागणार आहे. पुन्हा एकदा बॅट चालवली जाते, बॅटच्या आतली कडा, एक सिंगल, चोरटी धाव. तीन चेंडूंचा खेळ आतापर्यंत कुणाल मुत्ता यांनी आपल्या समोर टाकलाय आणि त्या 3 चेंडूंच्या खेळात 8 धावा इथे खर्च झाल्यात. अजून येणारे 3 बॉल फार महत्वाचे असतील. फटका फसलाय, फटका फसलाय, परंतु तिथे झेल घ्यायला कोणी नाहीये. नो बॉलचा इशारा आलाय. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल आहे, ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल आहे. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल दिलाय. बघूयात, कॅन्सल केलाय का? ठीक आहे, कॅन्सल कॅन्सल केलाय. निश्चितच फक्त 1 धाव असेल. आकाशला मात्र इथे आज स्ट्रगल करावं लागतंय. बाहेरून बॉल ट्रॅव्हल करतोय उजव्या बाजूने, अतिरिक्त ट्रॅव्हल करणारा बॉल, या कारणास्तव पंच या चेंडूला दंडित करतील. याचं व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या पद्धतीने या षटकात 10 धावा आतापर्यंत पूर्ण आल्या आहेत, परंतु येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. उडवलाय देवाने बॉल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला फक्त बघत राहावं लागेल. चेंडू गेलाय सरळ सीमा पार. षटकार 6. आक्रमण केलं जात आहे, हल्ले केले जात आहेत, सेलिब्रेशन ऑन आहे साइडियन्सच्या डगआउट मधनं. साइडियन्सचा डगआउट षटकार मारल्यावर सेलिब्रेशन ऑन करतं, तर डॉट बॉल गेल्यावर शांत बसून राहत आहेत. पुलचा फटका अगदी हलक्या हाताने पुल केलाय, फक्त 1 सिंगल घेतली आहे आणि एका सिंगलच्या मदतीने या षटकाची समाप्ती होईल आणि या तिसऱ्या षटकाच्या समाप्ती अंती धावसंख्या जाऊन पोहोचेल 39. 39 रन बिनगडी बाद टीम साइडियन्स. मागच्या षटकात पण पाणी आलं होतं अंपायर आणि या षटकात पण पाणी येतंय. ठीक आहे, वेळ वाचवा प्लीज. पुन्हा एकदा जितू सर आपल्याला गोलंदाजी मार्कवर दिसतील. मागील षटक जितू सर यांनी खूप दर्जेदार टाकलं होतं, फक्त 2 धावा दिल्या होत्या, परंतु नंतरच्या षटकात देखील कुणाल मुत्ता यांच्या षटकात 2 षटकारांचा सामना करावा लागला. देवा आज मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळतोय आणि सेन्सिबल खेळी त्याची दाखवली जाते.
महत्वपूर्ण सामन्यात महत्वपूर्ण खेळ इथे देवाच्या बाटमधून आपल्याला बघायला मिळते. उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, झेल टिपण्यासाठी हर्षल पवार डाऊन टू द बॉल आणि येस, पहिल्या विकेटचं पतन. देवा बॅक टू द पवेलियन. परंतु देवानं त्याचं काम करून दिलंय. आपल्या संघासाठी एक उपयुक्त नॉक खेळून आपल्या संघाच्या डगआउटकडे देवा जाताना दिसेल. पहिली विकेट आली आहे, परंतु पहिली विकेट 39 या आकड्यावर आली आहे. मुस्तफा बाबजा आलाय या रनचेसला सांभाळण्यासाठी. गुलेतवरचा बॉल उसळी नाहीये, पाऊस नाहीये, या कारणास्तव फक्त एक सिंगल. आता मात्र आपल्याला रनिंग बिटवीन द विकेटची करामत बघायला मिळेल. हे दोघंही खेळाडू एकच्या ऐवजी 2 धावा चोरायला ओळखले जातात आणि ती रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला आता खेळपट्टीवर आकाश आणि मुस्तफाच्या बाबतीत निश्चितच बघायला मिळणार आहे. नक्कीच फुलर लेंथवरचा बॉल पुन्हा एकदा आकाश बीट होतोय. आकाश आज प्रत्येक बॉल, पहिल्या बॉल पासून आकाशकडून चूक होते आणि ती चूक मोठा फटका खेळण्याची होते. जर का आकाशने सिंगल डबल वर फोकस केला तर नक्कीच आकाशला थोडस तरी यश मिळेल, परंतु आकाशचा प्रत्येक प्रयत्न हा मोठ्या फटक्याचा आहे. आता सुद्धा तोच प्रयत्न केलाय मिड विकेटचा क्षेत्र आणि मिड विकेटच्या क्षेत्रात या क्षणी आता आकाश हा यश मिळतोय 6 धाब्यांचं.
निश्चितच मागच्या षटकात आपण बघितलं आकाशने 2 चेंडू षटकारानं फटकारले तरी एक चौकाराही त्याने मारून दिलाय. त्या 2 षटकारांनी चौकाराने मात्र या रन चेसला एक वेगळं वळण प्राप्त करून दिलंय. आता कुठेतरी एक हाती हा रन चेस आपल्या भेटीला येतोय का हे बघण्यासारखं असेल. आणि गोलंदाज देखील इथे आता चेंज केलाय. हर्षल पवार आलेत गोलंदाजीला. परंतु आता सामन्याचं समीकरण 22 बॉल आणि 26 असं झालंय. चेंडू शिल्लक आहेत 22 आणि धावा बनवायच्या आहेत 26. एक हाती सत्ता गाजवली जाते. सुरुवातीला देवा आणि आता मात्र आकाश. वाईट बॉल होता ना पहिला. ऐसा डॉट बॉल असेल, निर्धाव असेल. आता मात्र एक डॉट बॉल आलाय. 22 बॉल आहे आणि 26 बनवायचे, 25 नाही. 22 बॉल आणि 26 बनवायचे आहेत धावा. हर्षल पवार गोलंदाजीसाठी आपल्याला दिसत आहे. हर्षल पवार यांनी सुरुवातीचे 2 चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने टाकलेत. खरे परंतु येणाऱ्या चेंडूंना कशा पद्धतीने हाताळलं जाईल. कट केलाय बॉल. खूप सारा वेळ होता फलंदाजाजवळ, परंतु आधीच प्लॅनिंग करून ठेवलेला होता कट करण्याचा, ज्या कारणास्तव फक्त 2 धावा. ज्यावेळेस तुम्ही या आधीच फटका खेळण्याचा प्लॅन करत असाल तर मग आधीच केलेला प्लॅन हा तुम्हाला कुठेतरी मोठा फटका खेळणं थांबवतो. चला पुढच्या मॅचचा नाणेफेक करून घ्यायचा आहे. कुणाल भाऊ, कोणाकोणाची मॅच पुढची? कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. इथे मात्र फंबल होतोय. गलितला क्षेत्ररक्षक चेंडूला अडवेल, थांबवेल, वेचेल, फेकेल तोपर्यंत मुस्तफा बाबजी नॉन स्ट्राईक एंड वरून स्ट्राईक एंडला अगदी वाऱ्याच्या वेगाने पोहोचतोय. बाटची कडा क्षेत्ररक्षकाला इथे हुलकावणी घातली जाते. कॅच तर सोडा, परंतु बॉल अडवणं देखील इथे महागात पडतंय. आणि एका नजर चुकीमुळे 4 धावा खर्च करावा लागतात. चौकार आलाय आणि या चौकारानं आता जवळजवळ या रनचेसला बॉल रनवर आणून ठेवलंय. शेवटचा बॉल असेल या षटकातील. टोला लागतोय बॉल. पुलचा फटका, परंतु पुलचा फटका इथे पाहिजे तितका मोठा सजवता येत नाहीये. एक सिंगल येईल आणि या सिंगलच्या पद्धतीने षटकाची समाप्ती होईल. आता मात्र 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉलवर धावा लागतात जिंकायला. 18 बॉल 18. बघूयात या 18 बॉल 18ला अजून वाढवलं जातं की कमी वेळात या सामन्याला फिनिश केलं जातं. कुणाल मुथा आलेत गोलंदाजीसाठी. फुलर लेंथ वरचा बॉल फक्त पंच केलाय. डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडूला अडवून जातय, परंतु अडवण्यासाठी खूप सारा वेळ खर्च केला जातोय. 2 धावा आलेत. आता मात्र 17 चेंडूचा खेळ बाकी आणि 17 मध्ये 16ची आवश्यकता आहे.
एक विकेटचं पतन गेलंय आणि आता शुभम चौधरी आलाय क्रीजवर. फुलर लेथवरचा बॉल, डॉट बॉल. एक एक डॉट बॉल इथे या मॅचला रोमांच तयार करेल. एक एक डॉट बॉल या सामन्याला अजून घट्ट करेल, कारण आता मात्र 14 बॉल शिल्लक आहेत आणि 14 मध्ये 16ची आवश्यकता आहे. अजून सुद्धा 2 बॉल मध्ये एकच जरी धाव आली किंवा 2च्या 2 बॉल डॉट गेले, निर्धाव केले, एखादी विकेट गेली तर 12 बॉल मध्ये होणारे 16, 15, 14 रन हे पुढे चालून अवघडाचे ठरतील. बघूयात काय होतं ते. खोलवर टाकलेला बॉल अलंग द कार्पेट कव्हरच्या क्षेत्रात दर्शनीय स्ट्रोक सजवलाय. शतरक्षक पोहोचतील तोपर्यंत इकडे दुहेरी चोरली आहे. वा, सेन्सिबल खेळी, प्रेझेन्स ऑफ माइंडचा इथे उपयोग केला गेलाय. शुभम याने फ्रंट फुटवर जाऊन फक्त बॅटचा फैसोपट केला आणि कव्हर मध्ये चेंडूला ढकलून दिलाय. कव्हर ड्राईव्हचा हा फटका आपण अनुभवलाय, एक चांगला फटका. त्या चांगल्या फटक्यावर 2 धावा आल्या आहेत. आता मात्र 14 धावा बनवायच्या आहेत आणि चेंडू शिल्लक आहे 13 बॉल आणि 14 रनची आवश्यकता. उजव्या बाजूला जास्तीच्या दूर अंतरावर ट्रॅव्हल करतोय, कडस्तव पंचांचा इशारा येतो इथे वाईड. आणि या वाईडच्या मदतीने आता पुन्हा एकदा बॉल रनवर आली आहे ही मॅच. 13 बॉल आणि 13ची आवश्यकता. पुन्हा एकदा इथे पंचांचा इशारा येतोय, वाईट बॉल असेल आणि हा वाईट बॉल इथे खटकणारा असेल. आता मात्र बॉल आणि धावाड मधलं अंतर कमी होईल. बारा बॉलची 12 आवश्यकता असताना इथे पहिलाच बॉल दूरवर ठेवण्याचा प्रयत्न. निश्चितच पंचांनी जर का वाईट बॉल दिला ना, तर वाईट बॉल दिल्यानंतर गोलंदाज आश्चर्यचकित होऊन गोलंदाज पंचांकडे बघत असतो. परंतु पंच हे ज्या ज्या वेळेस पंचगिरी भूमिका बजावत असतात त्या त्यावेळेस बारकाईनं त्या चेंडूकडे होणाऱ्या क्रियेकडे लक्ष देऊन निर्णय कळवत असतात. कट केलाय बॉल, नजाकत भरा स्ट्रोक. बॉल सापडवून उचलून फेकला जाईल तोपर्यंत इथे 1 आणि 1च्या ऐवजी दुसरी देखील क्षेत्ररक्षकाकडून चुकीनं फेकला गेला आणि तिकडे मात्र गोलंदाजानं कलेक्ट केलेला नाहीये. गोलंदाजानं चेंडूला कलेक्ट केलेलं नाहीये. या कारणास्तव 1च्या ऐवजी 2 धावा इथे सहजगत्या प्राप्त होत आहे.
आता मात्र पहिला बॉल वाईड आणि दुसऱ्या बॉलवर दुहेरी, अर्थातच एक बॉलवर 3 धावा आल्या आहेत आणि आता 11 बॉल आणि 9 ची आवश्यकता आहे. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 11 बॉल आणि 9 ची आवश्यकता असताना बघूयात कुठल्या माइंडसेटने गोलंदाजी केली जाईल. शेवटच्या षटकापर्यंत या सामन्याला घेऊन जाता येईल का, की याच षटकात फलंदाज या सामन्याला फिनिश करतील, काय होतं ते बघूयात. फार महत्वपूर्ण सामना आहे. जो संघ हा सामना जिंकणार आहे त्यांचं एक बक्षीस पक्क होणार आहे. इतका महत्वपूर्ण हा सामना आहे. क्वालिफायरचा सामना, मेगा फायनल मध्ये स्थान पक्क करण्याचा हा सामना. फ्रंट फुटवर जाऊन स्लॉक स्वीप मारायचा होता. चेंडू पर्यंत यष्टीरक्षक आणि गोलंदाज येईल तोपर्यंत चतुर आणि चालाखीनं इथं एक धाव चोरली जाते, कारण एक धाव इथे फुंकून आणि वेचून घेतली जाणार आहे. येस, शुभम साहा विनिंग फटका येतोय डाऊन द ग्राउंड क्षेत्रात, आउट ऑफ द स्टेडियम, सरळ जातोय सीमा पार. षटकार 6 आणि या षटकारानं ही मॅच जवळ जवळ आता उधळून ठेवली आहे. आता फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 9. फटका उंच आहे, झेल पकडला जाईल का, तर यस, झेल पकडला जातोय. शुभम यानं मोक्याच्या क्षणी षटकार मारलाय आणि त्या षटकारामुळेच इथे मात्र या मॅचला जवळ आणून ठेवलंय शुभमने. आठ बॉल आणि 2 ची आवश्यकता असताना सुबोध आपल्याला मुख्य खेळपट्टीवर फलंदाजीसाठी आलेला दिसतोय. फुलर लेथवरचा बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्रात टोलवला, एक सिंगल असेल आणि यस, चौकार. खेल खल्लास, साई इंडियन्स हा क्वालिफायर 1 जिंकून आविष्कार भाऊ भुसे चषक प्रीमियर लीग मध्ये मेगा फायनलचं तिकीट पक्का करतोय आणि या मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरतोय साई इंडियन्स.